देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार, मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या स्पेशल पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक स्त्री तिने ठरवलं तर ती काय नाही करू शकत। खरं तर हे विश्वच तिच्याशी आहे। या विश्वाचा, या समाजाचं स्वरूप, ह्या सर्व समाजाचा जन्म जो आहे, या विश्वाचा जन्म जो आहे तो एका स्त्रीपासून होतो आणि त्यामुळे या स्त्रीशिवाय हा समाज आणि हे विश्व खरं तर अशक्य आहे बनणं। स्त्रीमध्ये शक्ती आहे, त्याचबरोबर तिच्यात सामर्थ्य आहे, तिच्यात कौशल्य आहे, तिच्यातच संपत्ती बसते आणि त्याचबरोबर तिच्यात सौंदर्य आणि अशी अनेक रूपं जी आहेत ती एका स्त्रीची असतात। अशाच सगळ्या रूपांचं एक आठवण करून देणारा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव। आणि जगभरात, खरं तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जो आहे हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो। विशेषतः काही विशेष राज्यांमध्ये खूप महत्त्वाचा नवरात्रोत्सव मानला जातो आणि मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो। त्यासाठी आज आपण आलेलो आहोत अखिल खाडिलकर रोड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे जे सेक्रेटरी आहे जितेंद्र दी, यांच्यासोबत बोलणार आहोत। नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। सर, काय सांगाल, आता सध्या सगळीकडेच नवरात्रोत्सवाची पण तयारी सुरू आहे। आता नुकतंच गणेशोत्सव संपला आणि ते झाला आता नवरात्रोत्सव सुरू होणार आहे, त्याची लगबग आता सध्या सगळीकडे सुरू दिसते। तुमचंही मंडळ मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करतात। काय नेमकं सांगाल, कशा प्रकारे तुम्ही साजरा करता, मुळातच कुठपर्यंत तुमची तयारी आलेली आहे त्याबद्दल सांगा। सर्वप्रथम मी आपले आवाज इंडिया TV चॅनलचे आभार मानेन की आपल्या माध्यमातून आमचे हे सर्वात जे जुनं मंडळ आहे, जवळजवळ गेली 55 वर्ष हा आमचा कार्यक्रम नवरात्रोत्सवाचा सुरू आहे, त्याची सविस्तर माहिती ह्या संपूर्ण भारतभर तुम्ही प्रसारित करण्यात, त्याबद्दल तुमचेही पहिले मी धन्यवाद करतो। की हा जो नवरात्रोत्सव आहे, अखिल खाडिलकर रोड उत्सव नवरात्रोत्सव मंडळ, हा सन 1971 साली एक 4-5 माणसांनी जो स्थापन केला, त्यातली एक व्यक्ती आमच्यासमोर आता हजर आहेत की श्याम शिरसेकर म्हणून। त्यांना मी धन्यवाद देईन की तुम्ही जर ही सुरुवात केली नसती तर आपण ह्या आज जो इंटरव्ह्यू घेतो, म्हणजे ही जी माहिती मी तुम्हाला देणार आहे तिथपर्यंत आपण पोचलोच नसतो। तर हा नवरात्र उत्सव मंडळ, ह्या अखिल खाडिलकर रोड उत्सव जो आहे, हे गिरगावातील सर्वात जुनं मंडळ आहे। गेली 55 वर्ष आपण ह्या नवरात्र उत्सव मंडळातून अनेक सामाजिक कार्यक्रम करत असतो। मुळामध्ये अखिल खाडिलकर रोड उत्सव नवरात्र उत्सव मंडळ आहे, इथे जास्त करून जसं आत्ताच आपण बोललात की आदिमाया, आदिशक्ती, आदिमहाशक्ती, तिथे सगळ्यात जास्त हे नवरात्र उत्सव मंडळ गिरगावातलं एकमेव आहे की जिथे कमीत कमी 4 ते 5 हजार स्त्रियांचा इथे सहभाग असतो, येणं जाणं असतं, तर इथे ओट्या भरल्या जातात, हे सगळं आहे। आणि ह्याची सुरुवात आम्ही 1 महिना अगोदरपासूनच करतो। गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की आम्ही नवरात्र उत्सवाला याची सुरुवात करतो। नक्कीच। आता सध्या तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे, कसं चाललेलं आहे, आणि किती लोक जे आहेत ते कार्यरत आहेत या सगळ्यात? आता आमच्याकडे सर्वसाधारण एक 200 ते 250 सभासद आहेत या मंडळात। त्याच्यात काही जे ठराविक कार्यकर्ते आहेत, जसं माझ्यासमोर आता इथे पवित्र भद्रा म्हणून आहेत, ते हे डेकोरेशन जे आपण बघता, ते गेली अनेक वर्ष हे पवित्र भद्रा बघत असतात, त्यांना काही सांगायला लागत नाही, पण ते डिझाईन वगैरे सर्व तेच हे करतात। आणि जे आमचे अध्यक्ष आहेत मुन्ना पुजारी म्हणून, ते आहे, मी आहे, आणि इतर अनेक असे इथे कार्यकर्ते आहेत। आम्ही जरी पदाधिकारी असलो तरी आमच्याकडे एक नरेश नावाची एक व्यक्ती आहे, ती खास कर्नाटकाहून इथे आमच्याकडे या मंडळात येत असते आणि अक्षरशः त्यांची खरी म्हणजे त्यांची सेवा मी मानेन, कारण ते कर्नाटकवरनं येतात। 12-13 दिवस त्यांची इथे अहोरात्र सेवा असते। इवन दिवस रात्र ते इथे साफसफाईपासून ते देवीचं विसर्जन होईस तोपर्यंत त्यांनी सेवा करत असतात। खरं तर भारताच्या काही राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो। नवरात्रोत्सव विशेष महत्त्व आहे त्याचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला जातो। जसं गुजरातमध्ये देखील या सणाला खूप महत्त्व आहे, त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये देखील याला खूप महत्त्व आहे, कोलकातात खूप महत्त्व आहे। म्हणजे अशा प्रकारे जो देवीचा जो महोत्सव असतो तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। तर तुमच्याही मंडळात हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असेल किंवा कशा पद्धतीने नेमका साजरा होतो? याची पद्धत म्हणजे असं आहे की पहिलं आमचं आगमन असतं, जे आम्ही आदल्या दिवशीच देवीचं आगमन करतो।
एक धूमधडाक्यात आगमन असतं की असा आगमन सोहळा आमचा म्हणजे नंबर 1 तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शास्त्रीय पद्धतीने ब्राह्मण येऊन आमच्याकडे सविस्तर देवीची पूजा होते. इथे जसे नवरात्रात 8 माळी दिल्या जातात तशा इथे आपण बसल्याच्या बाजूलाच ते 8 माळी असतात. तुपाचा जो दिवस रात्र जो एक निरांजन ठेवलं जातं ते अगदी विसर्जनापर्यंत ठेवलं जातं. नंतर महिलांसाठी एक पहिला जो कार्यक्रम आमचा असतो ते पर्टिक्युलर महिलांसाठी एक भजन असतं. त्याच्यानंतर महिलांसाठी कार्यक्रम जास्तीत जास्त महिलांना या मंडळामध्ये प्राधान्य दिलं जातं. किमान नवरात्र उत्सव संपेस्तोपर्यंत किमान 400 ते 500 महिला या मंडळात सक्रिय असतात. हळदी कुंकापासून ते गोंधळापर्यंत ते सत्यनारायणाची पूजा इथे असते. आपण भंडारा इथे हे गिरगावातलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की गिरगावातलं हे कसं एक युनिक मंडळ असं आहे एखाद वेळेस की जिथे 9 दिवस आमचा देवीचा भंडारा सर्व लोकांसाठी उपस्थित एक महाप्रसाद याच्याने सर्व असं गिरगावातलं हे एकमेव मंडळ आहे. अच्छा, जिथे अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने 9च्या 9 दिवस आमचा महाप्रसाद असतो. अच्छा, हो. मग या सगळ्या गोष्टीला तर भाविक मोठ्या संख्येने येत असतील. या सगळ्या कारण गिरगाव आहे म्हटल्यानंतर ना गल्ल्या छोट्याला रस्ते छोटे आहेत तिकडे आणि तुम्ही जसं म्हणताय की हा खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही साजरा करता तर नक्कीच भाविकही त्याप्रमाणे येत असतील. या भाविकांचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता? त्यांना कारण कोणालाही त्रास होऊ नये याची तुम्ही काळजी घेता का? तर ती कशी घेता? ती काळजी आम्ही अशी घेतो की आमच्याकडे एक खूप मोठी अशी कार्यकर्त्यांची फौज आहे. म्हणजे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या इन शॉर्ट म्हणजे डिपार्टमेंट समजा आपल्या इंग्लिशमध्ये की आम्ही एक वाटून घेतलं आहे. मी एक समजा आता पाककला स्पर्धा आहे त्याची जबाबदारी एका ठराविक कार्यकर्त्याकडे असते. गोंधळ आहे त्याची जबाबदारी एका ठराविक अशी आम्ही टीम केलेली आहे. त्या टीमप्रमाणे जे तो आपापला कार्यक्रम व्यवस्थितरित्या तो पार पडत असतो. आणि त्याला भरपूर म्हणजे मी पहिलं पण आपल्याला बोललो की ह्या मंडळामध्ये अशी मी एकमेव मंडळ आहे की तिथे किमान उत्सव संपेस्तोपर्यंत 5 ते 6 हजार महिलांची इथे लगबग चालू असते. 5 ते 6 हजार महिला या ठिकाणी 9 दिवसाला येतात. खरं तर स्त्री म्हटल्यानंतर घरातल्या कामात राबलेली किंवा मग बाहेरचं जरी ती बाहेर काम करणारी असली तरी ती बाहेरून काम करून घरात, त्यामुळे या सगळ्यामध्ये ना स्त्रियांना अशा कुठल्या स्वतःच्या इच्छांना किंवा आपण एक मनोरंजनासाठी त्यांना दुसरा कुठला मार्ग नसतो. तर त्याच्यासाठी तुम्ही नवरात्रोत्सवात असे काही कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम करता का ज्याच्यातून स्त्रियांना देखील त्यांचं मन मोकळेपणाने त्यांना हा सण जो त्यांच्यासाठी खरं तर आहे त्यांना डेडिकेटेड केलेला असतो तर त्यांच्यासाठी साजरा होतो का किंवा त्यांना त्याचा मनसोक्त आनंद घेता येतो का? नक्कीच. आम्ही त्याच्यासाठी महिलांसाठी एक जे भजन आहे ते महिला आम्हाला अगोदरच त्यांची कार्यक्रमाची रूपरेषा यावर्षी आमचं हे भजन ह्या तारखेला. अच्छा, म्हणजे या सगळ्याचं आयोजन हे जे स्वरूप जे आहे ते महिलांकडून ठरवलं जातं. महिलां आणि मंडळाकडनं पण ठरवलं जातं आणि मंडळाकडून आमच्या जे महिलांसाठी जे विशेष उपक्रम आहेत ते जे पाककला स्पर्धा आहेत ते आम्हाला आमची कधी मंडळाची एवढी हे होते परीक्षा की आम्हाला त्या पाककला स्पर्धेत एक लिमिटेशन असतं. बाबा 100 थाळ्या यायला पाहिजेत का 150, तर बिहाइंड लिमिट होतं आमच्या. तरी पण आम्ही त्यांना ते सामावून घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही बक्षिसं ठेवलेली असतात एक. आणि बक्षिसानंतर एक कन्सॉलिडेटेड बक्षीस पण ठेवतो ज्याला आपण उत्तेजनार्थ म्हणतो. केवळ प्रत्येक कोणी नाराज होऊ नये कॉन्सुलेट ती बक्षिसं आम्ही ठेवतो. एक छोट्या मुलींपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत असतं. आणि आमच्याकडे कुमारिका पूजन असतं. त्या कुमारिका लहान छोटे जवळजवळ इथे 100-150 कुमारिका आमच्याकडे येतात, लहान छोट्या बालिका. त्यांना एक उत्तेजनार्थ बक्षीस असतं किंवा त्यांना एक आपण गिफ्ट म्हणतो देवीचा प्रसाद म्हणून, त्यांच्यासाठी पण आम्ही काही भेटवस्तू देतो. त्यामुळे हा ओघ आमच्याकडनं महिलांसाठी चालू असतो. त्याच्यानंतर जो महिलांचा हळदी कुंकू असतं त्या हळदी कुंकूला पहिलं आमच्याकडे एक 5-25 महिला यायच्या. तर आम्हाला ते लक्षात आलं की नाही काहीतरी आणखीन एक्स्ट्रा महिलांसाठी करणं, कारण हा देवीचा उत्सव आपण जसं बोलला तसंच ह्या कम्प्लिटली म्हणजे संपूर्णतः महिलांसाठीचा. तर महिलांसाठीच आहे. आदिमाया आदिशक्ती ही स्वतः स्त्री असल्याकारणे ते स्त्रियांना इथे खूप प्राधान्य देते. आणि जवळजवळ हळदी कुंकूला आमच्याकडे कमीत कमी 500 ते 700 महिला इथे हजर असतात. त्यांना आम्ही
एक भेटवस्तू पण देतो आणि त्या मोठ्या उत्साहात सहभागी होतात. मग त्यांना गुलाबाचं फूल म्हणा किंवा गजरे म्हणा, ते त्यांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना विचारतो, बा यावर्षी तुम्हाला काय पाहिजे, तर त्या पण आम्हाला आनंदाने सांगतात की नाही असं तुम्ही जे द्याल ते. पण इथे असं होतं. नंतर भोंडला म्हणून एक कार्यक्रम आहे, आपल्याला माहिती असेल. ते भोंडला म्हणजे हा ॲक्च्युली पारंपरिक नृत्य आहे. हां, ते सगळीकडेच होत नाही. हा भोंडला थोडं कार्यक्रमाचा एक सविस्तर सांगाल हां, याबद्दल भोंडला म्हणजे एक देवीचा गाजर जसा तुम्ही म्हणता, गजर. तर त्या देवीच्यामोर ह्या पटांगणात तो भोंडला कार्यक्रम होता. तिथे पर्टिक्युलर महिलाच तिथे देवीची भजनं म्हणून त्यांचा एक नाच असतो सुंदर. तो नाच इथे होतो, दरवर्षी हे होतं. आणि असे काही जे महिलांचे जे कार्यक्रम आमच्याकडे आहेत ते म्हणजे फिक्सच असतात. म्हणजे आम्हाला ते त्या महिलांना पण सांगायला लागत नाही, कारण आमच्या मंडळाचं एवढं अशी ख्याती आहे की त्यांना माहिती आहे इकडे आपण शब्द टाकलेला कधी खाली जाणार नाही. त्यामुळे ते आवडीने आम्हाला सांगतात यावर्षी आम्ही किती वाजता यायचं. आता आपण जर बाहेर गेलात तर ऑलरेडी आमची प्रोग्रॅमची लिस्ट ऑलरेडी लागली आहे. जेव्हा की देवी अजून बसायची आहे तर आमची लिस्ट ऑलरेडी तयार आहे, कुठच्या दिवशी काय काय. आणि त्याच्यामध्ये आमचे जे देवीचे जे मी भक्त म्हणेन, जे उत्साहाने जे पूर्वीपासून इथे जे लोक आहेत आमच्यासोबत, म्हणजे नवीन नवीन पण येतच असतात. तर आमच्याकडे पूर्वीपासून जे राहत होते काही लोक समजा आता नाही आहे हयात, पण जे तरी पण जे बाहेरगावी गेले तरी पण ते या उत्सवाला एकदम हिरिरीने येतात. मग ते बोरवली असो का डोंबिवली असो. आमच्याकडे आणखीन एक अशी एक प्रथा वेगळी आहे की आमच्याकडे देवीचा सकाळ संध्याकाळ वाडी भरली जाते. ती वाडी भरली जाते. त्याच्यात पण जे काही भाविक आहेत ते स्वखुशीने आम्हाला सांगत असतात की ह्या सकाळची वाडी माझी आहे, संध्याकाळची माझी आहे. काय असतं हे वाडी नेमकं? वाडी म्हणजे देवीला सजवलं जातं फुलाने. त्याचे 4 हात ते गजरे असतात, एक कमरपट्टा असतो, नंतर मुकुट असतो, नंतर ते देवीची परडी असते, एक मोठा हार असतो, पायातले जोडवे असतात. पण असं एक वेगळा लूक असतो. तो दररोज सकाळ आणि संध्याकाळ हा वेगळा असतो. हां, दर आमच्याकडे दोन्ही वेळेला वाडी भरली जाते, एक सकाळी पण आणि एक संध्याकाळी पण. अच्छा, म्हणजे ते देवीचं रूप असतं त्याला जे हां, एक सजवलं जातं. ते प्रत्येक जण आपली आपली जबाबदारी घेत असतो की यावेळेस हां, स्वेच्छेने. म्हणजे आमची एवढी कधी कधी पंचायत होते. प्रकारचा मानच आहे, खरं मानच आहे. हे असं ह्या मंडळात होत असतं. नक्कीच. म्हणजे खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सव म्हटल्यानंतर स्त्रियांचा गौरव करण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा तो दिवस असतो. आणि त्यात हे मंडळ जे आहे ते परिपूर्ण तुम्ही त्यात त्याचं कार्य करता, तुम्ही त्याच्या प्रकारे तुम्ही उपक्रम राबवता, ज्यामुळे खऱ्या अर्थाने या ज्या स्त्रिया आहेत आपल्या आसपासच्या, कारण ते देवीचंच रूप आहे, प्रत्येक स्त्री हे देवीचं रूप असते आणि त्यांचा योग्य तो सन्मान होणं, त्यांचा गौरव होणं हे गरजेचंच आहे. आणि त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी करता. त्याचबरोबर वेगळे पारंपरिक कार्यक्रम देखील इथे राबवले जातात, ते सुद्धा उल्लेखनीय आहे. मला थोडा इतिहास जाणून घ्यायचा याचा, की कधीपासून हे नेमकं सुरू झालंय आणि ज्या वेळेस सुरू झालं होतं त्यावेळेस त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं आणि आता तर ते भव्य स्वरूपात आलेलंच आहे, मात्र जी सुरुवात झाली त्यावेळेस या उत्सवाचं स्वरूप कसं होतं? त्या सन 1971ला हे मंडळ म्हणजे देवीची स्थापना झाली. जसं मी आता आपल्याला बोललो, एक श्याम सिरसेकर नावाची व्यक्ती आता इथे ते हयात आहेत, ते माझ्यासमोर बसलेत, त्यांनी सुरुवात केली. मला हे सांगायला अतिशय आनंद होईल आणि तुमच्यासाठी हा इंटरव्ह्यू तुम्ही हा जो प्रसारित होतो आहे की श्याम सिरसेकरांनी, तुम्ही असं कधी ऐकलं नसेल, मी आवाज इंडियाला सांगू इच्छितो की श्याम सिरसेकरांनी ह्या देवीच्या उत्सवासाठी स्वतःची बँकेतली नोकरी सोडलेली आहे. अरे बापरे. ती व्यक्ती म्हणून मी त्यांच्यासमोर इथे बसलेले आहेत. त्यांच्यासमोर एक पाटील नावाचे होते जे आता हयात नाही आहेत. अशी एक मोजकीच 5च लोकं होती. पण त्या 55 वर्ष ह्या मंडळाला झाली. 55 वर्ष तुम्ही समजू शकता. म्हणजे तेव्हा एवढं काय जे आत्ता तुम्हाला जे स्वरूप दिसते तसं नव्हतं. पण मी त्यांना धन्यवाद आत्ता इथे स्टेजवर चढायच्या वगैरे केल्याच की शिरसेकर तुम्ही ही सुरुवात केली नसती तर आज मी इथे बसलो नसतो. नक्कीच. तर त्यांना लाख लाख धन्यवाद. आणि तेव्हा म्हणजे छोटीशी एक मूर्ती असायची, एक जशी छोटीशी एक केळ्याची हातगाडी असायची, त्याच्यावरनं ती मूर्ती आणली जायची. कारण तुम्ही समजू शकता त्यावेळेची जी परिस्थिती थोडी इकॉनॉमिकल, आर्थिकदृष्ट्या एवढी सबळ नव्हती. नाही, पण त्यावेळेस देखील ज्या प्रकारे मोठं उत्सवाचं स्वरूप आता आहे, पूर्वी फार
पारंपरिक पद्धतीने त्या उत्सव साजरा केला जायचा. आताही पारंपरिक पद्धतीने केला जातो, पण त्याला एक भव्य स्वरूप, एका उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे. आणि ते आधीच्या काळात फार छोट्या पद्धतीने पण तेवढ्याच आत्मीयतेने, जसं आता होतं तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच भावनिकतेने तोही उत्सव साजरा केला जायचा. ह्या मंडळाची विशेष करून एक ख्याती अशी आहे की या मंडळात जेवढे नारळ येतात ते आम्ही एक प्रसाद म्हणून एक छोट्याशा ह्याच्यामध्ये बाहेर ते ठेवले जातात. जवळजवळ देवीला अर्पण केलेल्या ज्या साड्या असतात त्या जवळजवळ 300-400 साड्या आम्हाला येतात देवीच्या. कोणाकोणाचे नवस असतात. इथे खूप वर्षापासून बऱ्याचशा लोकांना ह्या देवीची प्रचिती आलेली आहे. मला स्वतःला ती आलेली आहे जेव्हापासून मी या मंडळाचा सचिव म्हणून काम करतो. तर त्या ज्या साड्या असतात त्या आम्ही इथे एक स्वस्त दरात ज्यांना थोड्या गरीब लोकांना पण ते परवडेल अशा भावात तो एक प्रसाद म्हणून आम्ही दिला जातो. ह्या देवीचं विसर्जन झाल्यानंतर पण आमच्या देवीचा जो प्रसाद आहे तो अख्ख्या गिरगावात वाटला जातो. आम्ही देवीची इथे जी तुम्ही बघत असाल हे जे व्यापारी मंडळ आहे ह्यांचा पण आम्हाला खूप मोठा सहभाग असतो. ज्या लोकांनी आम्हाला आर्थिक मदत करतात त्यांचा पण मान ठेवला जातो. त्यांना पण साडीचोळी त्यांच्या महिलांना दिली जाते. त्याच्यानंतर इथे अष्टमीचा होम असतो आमच्याकडे. तर अष्टमीचा होम पण तेवढ्याच म्हणजे पूर्वीपासून जो होत आला आहे जरी सुरुवातीपासून तसा आजपर्यंत होतो. अष्टमीचा होम होतो, भंडारा असतो आमच्याकडे, मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे अगदीच पारंपरिक पद्धतीने तुमच्याकडे एकदम सण साजरे केले जातात. खरं तर महिलांचं तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही देखील महिलांना खूप प्राधान्य देता सगळ्या गोष्टीमध्ये, पण या सगळ्यांमध्ये महिला किती उत्साही असतात किंवा महिला स्वतः किती कशा प्रकारे त्यांची ह्या सगळ्यामध्ये सहभाग असतो? नाही, महिला म्हणजे आमच्याकडे पहिलीपासून महिलांचा ओघ खूपच आहे. म्हणजे असं मी म्हणणार नाही की बाकीच्या मंडळात त्या जात नाहीत, ते पण जातात, पण आमच्याकडे त्यांचा ओघ खूप आहे. म्हणजे कारण हे मंडळ खूप जुनं आहे. 55 वर्ष जे मंडळ आहे तर तिथे जे येणारे लोक आहेत पूर्वीपासून 55 वर्ष जी बाई आम्हाला जी देवीला साडी नेसवते ते आजपर्यंत त्यांनी पण तो रिवाज कायम ठेवलेला आहे. आणि ते हक्काने तेच असतात कारण त्यांचा संपूर्ण मान हे मंडळ ठेवतं. आणि अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो खूप सात्विक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करतात, तुम्ही जसं सांगितलेलं आहे. तर या ज्या उत्सवामध्ये गरबा देखील खेळला जातो, कारण नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर गरबा हा आलाच. आणि गिरगावात खरं तर गुजराती लोकसंख्या जास्त असल्यामुळे इथेही गरब्याला खूप मोठं प्राधान्य दिलं जातं. तर तुमच्याही या मंडळात गरबा उत्सव केला जातो का आणि त्याला कशा प्रकारे प्रतिसाद असतो? ॲक्च्युली फार पूर्वी इथे खूप मोठा गरबा व्हायचा. हा जो खाडीलकर रोड संपूर्ण भरला जायचा. पण कालांतराने काय झालं, काही तुम्ही आता बघत असाल फाल्गुनी पाठकसारखे कार्यक्रम व्हायला लागले. त्याच्यामुळे लोकांचा जे तिकीट करून दुसरीकडे एक हायफाय सारखा तो गरबा सुरू झाला. त्याच्यामुळे हा थोडा इफेक्ट झाला या छोट्या छोट्या कार्यक्रमांवर. पण तरी पण आम्ही आमच्या मंडळातून एक गरबा ठेवला जातो, त्या स्पेशल महिलांसाठीच असतो तो. त्या इथल्या इथे म्हणजे आम्ही वाजवणारे वगैरे येतात आणि इथल्या इथे आता तो गरबा होतो. पूर्वीसारखा एकदम जो दांड्यारास व्हायचा तो काही तांत्रिक कारणामुळे होऊ शकत नाही. आता मी जसं सांगितलं फाल्गुनी पाठकसारख्या अनेक सेलिब्रिटी वेगवेगळे गरबे ठेवतात, त्यामुळे तो थोडा इफेक्ट झालेला आहे. म्हणजे ह्या सगळीकडे अख्ख्या गिरगावात हा इफेक्ट झालेला आहे. पण जो तो आपापल्या पद्धतीने गरबा ठेवतो, जसं आम्ही पण ठेवतो 1-2 दिवस. आमचं काय ॲक्च्युली हे जे मंडळ आहे हे थोडं खाडीलकर रोड मेन रोडवर असल्याने आम्हाला काही बंधन आहेत. म्हणजे परिवहन मंत्री जे असतात किंवा त्यांचे RTOवाले ज्यांना म्हणतो, स्थानिक जे पोलीस आहेत की 10 नंतर मग बंद करायचं ते काही, आणि आम्ही त्यांचा मान ठेवतो की आम्हाला हे एकमेव मंडळ आहे गिरगावातलं की ज्याला आमचं जे सरदार विठ्ठलभाई पटेल पोलीस स्टेशन आहे स्थानिक, त्याने आम्हाला नामांकित केलेलं आहे म्हणजे एक चांगलं मंडळ म्हणून. म्हणजे आगमनापासून ते विसर्जन. पुरस्कार तुमच्या मंडळाला पुरस्कार असे आहेत, पण म्हणजे वेगवेगळ्या व्यक्ती सामाजिक नंतर राजकीय इथे येतात आणि आम्हाला तिथे कौतुकाची थाप नक्कीच मिळेल. नक्कीच. जसं तुम्ही आता म्हणालात की सामाजिक काम वगैरे करता किंवा सामाजिक संस्थांनी देखील तुम्हाला नावाजलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं मंडळ जे आहे ते, शेवटचा प्रश्न आहे हा, की सामाजिक कार्य देखील करतात का? हो, सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्ही जसं काही म्युन्सिपाल्टीचे हॉस्पिटल आहेत
तिथे आम्ही जे पेशंट असतात त्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम आहे मी अगदी हटकून करत असतो. आमच्या इथे जुनी एक शारदाश्रम शाळा आहे, त्या मुलींसाठीच पर्टिक्युलर म्हणून हे मंडळ तेवढंच व्याख्या आहे, फेमस आहे. स्पेशल मुलींसाठी आम्ही त्यांना शालेय उपयोगी वस्तू देत असतो. तुम्हाला आठवतच असेल, एक 2-3 वर्षापूर्वी कोल्हापूरला खूप मोठा पूर आला होता. तरी ते आम्ही आमच्या मंडळाकडून थोडी मदत पाठवलेली, कपडे पाठवलेले, काही आर्थिक मदत पण केलेली. असं ठराविक अशी आम्ही मदत सगळे सामाजिक करत असतो. त्यामुळे आम्हाला जो मदतीचा ओघ आहे व्यापारी मंडळाकडनं तो पण बऱ्यापैकी आहे. आणि हे मंडळ आता म्हणजे खूप नावाजलेलं आणि खूप आता वरच्या लेवलला आम्ही नेऊन ठेवले आहे. आता आमच्यानंतर एक पुढची फळी आम्ही तयार करतच आहोत. नक्कीच. एक शेवटचाच आता खरंच शेवटचा प्रश्न आहे हा, की काय संदेश द्याल सार्वजनिक जे नवरात्रोत्सव मंडळ आहेत किंवा सार्वजनिक उत्सव मंडळांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा प्रकारे नेमका उत्सव साजरा करणं गरजेचं आहे? मी सार्वजनिक नवरात्र उत्सव जेवढी पण मंडळं आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभर पण, तर त्यांनी आपल्या मंडळात शक्य तेवढं महिलांना प्राधान्य देऊन, जसं आमचं मंडळ करत आहे, महिलांना प्राधान्य देऊन सात्विक आणि शास्त्रीय पद्धतीने करावं. त्याच्यात म्हणजे इन शॉर्ट म्हणजे DJ किंवा असे काही तुम्ही पारंपरिकरित्या हा उत्सव साजरा करायला पाहिजे. कारण आपली मुळात जी देवी आदिमाया आदिशक्ती ही सात्विक होती. त्याचे आशीर्वाद जर तुम्हाला खरोखर मिळवायचे असतील तर हा सात्विकपणा आणि विभत्सपणा आपण टाळायला पाहिजे. हे मी समाजाला नक्कीच सांगून, कारण आत्ताचं नवीन जे जनरेशन आहे त्यांना ते थोडं समजायला वेळ लागेल, पण त्यांनी ते ह्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जे पूर्वजांनी जसं आमच्या चालू केलेलं आहे ते तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचे, ती पुढे ढकलायचे. पण त्याच्यासाठी तुम्हाला आत्तापासून आमच्यासोबत येणं जरुरी आहे की आम्ही जुनी पिढी आमची काय करते. जसं आम्ही सांगितलं 55 वर्षापूर्वी जी लोकं होती त्यांच्यापासून आम्ही हे शिकलो. नक्कीच खूप सुंदर संदेश दिला तुम्ही. आणि खरंच प्रत्येकाने जे आहे हा आपला भारतीय सण जो आहे किंवा हिंदू सण जे आहेत ते खरंच संस्कृतीला जपून परंपरेला जपून साजरे केले पाहिजेत. आणि त्यामुळे समाजात एक संदेश, कारण आपली जी संस्कृती आहे तो आरसा आहे इतर देशांसाठी आपली संस्कृती कशी आहे हे दाखवण्याचा. आणि त्यासाठीच आपण त्या पद्धतीने सण साजरे करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फक्त हे 9 दिवस नाही तर तुम्ही आयुष्यभर जे आहे ते स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे खरं तर ही आठवण करून देणारा या देवीच्या शक्तीचा, त्यांच्या वैभवाचा, त्याचबरोबर त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या शक्तीचा, या सगळ्या गोष्टींचं एक आठवण करून देणारा हा उत्सव असतो. या उत्सवातून आपण एक शिकवण घेतली पाहिजे की कशा पद्धतीने आपण स्त्रीचा सन्मान करणं हे गरजेचं आहे. आणि त्या प्रकारेच काय असे उत्सव देखील साजरा करणं पारंपरिक पद्धतीने तितकंच गरजेचं आहे जिथे स्त्रीला खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलं जाईल. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत आलात, या कार्यक्रमात आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली, तुमची माहिती दिली. तर आवाज इंडियाच्या या स्पेशल पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयाला घेऊन किंवा नवीन नवरात्रोत्सव मंडळासोबत त्यांच्या आयोजनाची चर्चा करूया. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी.